तुमचा पगार 20,000 आहे आणि तुम्हाला वाटतं की एसआयपी करायला अजून वेळ आहे, थांबा. फक्त 1,000 रुपयाची एसआयपी तुम्हाला कालांतराने लाखोमध्ये रूपांतर करू शकते. पण किती एसआयपी करावं? पगार आपला 20,000 आहे. 500 करावं, 1000 करावं, 2000 करावं का 5000 करावं? आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गणितासह की 20,000 पगार असेल तर किती एसआयपी करणं योग्य आहे. नमस्कार, मी नवनाथ आणि तुम्ही पाहत आहात नवनाथ आंधळे. बिझनेस आणि फायनान्स रिलेटेड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर सुरू करूया. 20,000 पगार असेल तर किती एसआयपी करणं योग्य आहे? सर्वात मोठी चूक, अनेक लोकांना पगार असतो 20,000 आणि एसआयपी करतात थेट 5,000. पहिले 3-4 महिने चालते आणि नंतर खर्च वाढला की एसआयपी बंद पडते. लक्षात ठेवा, एसआयपी ही मोठी नसावी, एसआयपी ही टिकणारी असावी. आता 20,000चे योग्य बजेट पाहू. 20,000 आपल्याला पगार आहे आणि या 20,000तले आपल्यापाशी पैसे उरतात किती बघूयात. बघा, तुमचा घर खर्च जातो 8,000 रुपये. त्यातील तुमचे जेवणाचे खर्च जातात 4,000 रुपये. तुमचा मोबाईल आणि इंटरनेटचा खर्च जातो 1,000 रुपये आणि घरचा आणि इतरचा खर्च 4,000 रुपये. म्हणजे तुमच्यापाशी बचत राहतात 3,000 रुपये. बघा, तुम्हाला 20,000 पगार आहे. 20,000 पगारातील तुमच्यापाशी 3,000 रुपये उरतात. म्हणजे हे 3,000 उरलेले सगळ्याला सगळे एसआयपी करायचे का? तर नाही. यातील काही प्रमाणातच पैसे एसआयपी मध्ये टाकायचे. आपल्या पगाराच्या किती टक्के पैसे आपण एसआयपी मध्ये टाकावे? आपल्या पगाराच्या 10 ते 20% पैसे आपण एसआयपी मध्ये टाकावे. म्हणजे जर आपल्याला 20,000 पगार असेल तर 10% होतात 2,000 रुपये, 15% होतात 3,000 रुपये आणि 20% होतात 4,000 रुपये. या दरम्यान आपल्याला माहिती आहे आपल्याला किती खर्च येणार आहे. यातून आपण एसआयपी सुरू करू शकतो. 10%, 15%, 20%. आपल्याला कळेल की आपल्याला किती टक्के परवडतो, त्या हिशोबाने आपण एसआयपी सुरू करू शकतो. पण 20%पेक्षा जास्त एसआयपी सुरू करणं हे आपल्यासाठी धोका असू शकते. जर आपण महिन्याला 1,000 रुपये एसआयपी केली तर भविष्यात ते किती होतात? महिन्याला 1,000 रुपये एसआयपी करणे म्हणजे दररोजचे 33 रुपये आपण एसआयपी मध्ये टाकणे. बघा, फक्त दररोजचे 33 रुपये आपण एसआयपी मध्ये टाकू तर त्याचे पैसे किती होतात आपण हे आज बघू. बघा, 12% परतावा जर आपल्याला त्याच्यात वार्षिक मिळाला तर 5 वर्षात होतात 82,000 रुपये, 10 वर्षात होतात 2,30,000 रुपये, 15 वर्षात होतात 5 लाख रुपये आणि 20 वर्षात होतात 10 लाख रुपये. बघा, दररोजचे जर आपण 33 रुपये जमा केले तर ते 20 वर्षात 10 लाख रुपये होतात. आता बघूयात, जर आपण महिन्याला 3,000 रुपयाची एसआयपी केली तर तिचं भविष्यात किती रक्कम होऊ शकते? जर आपण 10 वर्षे केली तर 6,90,000 रुपये होऊ शकतात. जर आपण तीच एसआयपी 15 वर्षे केली तर 15 लाख रुपये होऊ शकतात. आणि जर आपण तीच एसआयपी जर 20 वर्षे केली तर त्याच 20 वर्षाची ती एसआयपी होऊ शकते 30 लाख रुपये. बघा, ज्या व्यक्तीला 20,000 रुपये पगार आहे ती व्यक्ती 20 वर्षानंतर 30 लाखापेक्षा जास्त रक्कम कमवते. आता बघूयात इमर्जन्सी फंड. बघा, तुमच्या पगाराच्या 2 महिन्याची रक्कम तुमच्याकडे बाजूला आहे का इमर्जन्सी फंड मध्ये? हे आधी विचार करा. जर तुमच्या पगाराच्या 2 महिन्याची रक्कम तुमच्या इमर्जन्सी फंड मध्ये असेल तरच एसआयपी ला सुरुवात करा. नाहीतर आधी इमर्जन्सी फंड तुमचा तयार करा आणि मगच कुठलीही गुंतवणूक करायला सुरुवात करा. जर इमर्जन्सी फंड आपला तयार नसेल तर कुठेही आपण गुंतवणूक करू नये. आता बघूयात प्रॅक्टिकल प्लॅन. बघा, तुम्हाला 20,000 पगार आहे तर तुम्ही ह्या प्रॅक्टिकल प्लॅन मध्ये किती पैसे टाकू शकता? बघा, आधी इमर्जन्सी फंड घ्या. कुठल्याही गोष्टी तुम्ही आधी इमर्जन्सी फंड घ्या आणि तुमच्या पगाराच्या निदान 10% तरी महिन्याला तुम्ही इमर्जन्सी फंड मध्ये पैसे टाकतायत का हा विचार करा. म्हणजे तुमचा पगार तुम्हाला 20,000 आहे तर त्याच्या 10% तुम्ही त्या पगाराचा 10% हिस्सा तुम्ही इमर्जन्सी फंड मध्ये टाकायलेत का हा विचार करा. आणि नंतरच तुम्ही जितकी तुम्हाला एसआयपी करायची आहे तितकी एसआयपी मध्ये किंवा कुठल्याही गुंतवणूक मध्ये गुंतवणूक करा. आणि त्या पगाराचा तुमचा परत 10% हिस्सा हा स्वतःच्या खर्चाला, तुमच्या शिक्षणाला, तुम्ही काहीतरी डेव्हलप व्हायला, तुमच्यात काहीतरी विकास व्हायलाय, अशा गोष्टी तुम्ही तितकी 10% त्याच्यात गुंतवू शकता. कुठल्या फंड मध्ये एसआयपी करावी? बघा, जर तुम्ही नवीन असाल तर मी तुम्हाला सोपा उपाय सांगतो. निफ्टी 50 इंडेक्स फंड मध्ये तुम्ही जर एसआयपी केली तर सगळ्यात सोपं, किंवा निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड मध्ये एसआयपी करा. जर तुम्ही नवीन असाल तर जास्ती फंड घेऊ नका. सुरुवातीला 5, 6, 7, 8 फंड घेऊ नका. सुरुवातीला कमीच फंड घ्या. स्टेप अप एसआयपी. बघा, तुमचा पगार दरवर्षी थोडा थोडा वाढणार. दरवर्षी तुमचा पगार थोडा वाढला की तुमची एसआयपी पण वाढवायची. म्हणजे जर तुम्ही आधीच्या पगाराच्या 10% एसआयपी करत असाल तर हा पगार त्याच्यात मिक्स करायचा आणि या पगारातून 10% एसआयपी किती निघणार आहे आणि पहिला एसआयपी किती होता त्याच्यात थोडा फरक होईल. तुमची एसआयपी हळूहळू वाढत जाईल. म्हणजे दरवर्षी थोडी थोडी एसआयपी वाढत जायची.
मित्रांनो, श्रीमंत व्हायला जास्ती पगाराचा असावा असं नाही. श्रीमंत व्हायला लागतात त्या तुमच्या सवयी. तुमच्या सवयीच तुम्हाला श्रीमंत करतात. तुमच्या बारीक बारीक सवयीच तुम्हाला येणाऱ्या काळात श्रीमंत करणार आहेत. तुमच्या कोणत्या सवयी तुम्हाला श्रीमंत करणार आहेत? गुंतवणुकीच्या सवयी. जर तुम्हाला 20,000 पगार असेल आणि महिन्याला तुम्ही जर 2,000 रुपयाची एसआयपी कराल, ही एसआयपी जर तुम्ही 15 ते 20 वर्ष केली तर ही एसआयपी 2,000ची 20 वर्षानंतर तुम्हाला लाखो रुपये कमवून देऊ शकते. आजचा तुमचा जो पगार आहे त्याच्यापेक्षा जास्ती ज्या व्यक्तीला पगार आहे त्या व्यक्तीला तितका पगार त्यावेळेस नसेल, तितकी कमाई त्याची त्यावेळेस नसेल, तितकी कमाई त्याच्यापेक्षा जास्ती श्रीमंत तुम्ही त्यावेळेस झालेलो असाल. मित्रांनो, आता कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणती एसआयपी करणार आहात, किती एसआयपी करणार आहात आणि किती रुपयापासून एसआयपी करणार आहात. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ज्या मित्राला ह्या व्हिडिओची गरज आहे त्याला हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तवरक पाहत रहा नवनाथ आंधळे.